लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त. श्री तुकोबाराय म्हणतात आपल्या लेकराचं हित कशामध्ये आहे? तुकोबाराय म्हणतात ओळखणारी व्यक्ती कोण आहे तर आपल्या घरची आई आहे, आणि आईच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही ओळखत नाही. महिला मंडळ सोपं सांगू, शेवटला 5-10 मिनिटं मी घेणार आहे, खरं तर वेळ संपलेली आहे, पण एक गोड दृष्टांत तुमच्या समोर मांडतो. मागच्या 7 ते 8 वर्षापूर्वी घडलेला हा दृष्टांत आहे. बुलढाणा नावाचा जिल्हा आहे, आणि त्या बुलढाणा नावाच्या जिल्ह्यामध्ये मेहकर नावाचा तालुका आहे. ऐका बरं, गोड आहे. आई आपल्या मुलाकरता काय करू शकते तुकोबारांनी हे पहिलं प्रमाण सांगितले. ऐका, त्या मेहकर तालुक्यामध्ये एका स्त्रीचा जन्म झाला आणि तिचं नाव होतं लता भगवान करे. नीट ऐका बरं, लता भगवान करेंचं लग्न झालं, मुलगी जन्माला आली. लग्न झाल्याच्या नंतर एक मुलाचा जन्म झाला आणि दोनही बाळ झाल्याच्या नंतर पती मरण पावला. ज्या वेळेला मुलाचं वय होतं साधारणतः 2 वर्षाचं, त्या वेळेला त्या लता भगवान करेचा पती मरण पावला. त्या संसाराची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली लता भगवान करेला. लोकांच्या शेतावरती जावं, राबायचं, जे पैसे मिळतील त्याच्यामधून आपला उदरनिर्वाह आपल्या परिवाराला सांभाळायचं. मुलगी मोठी होत गेली, मुलगा मोठा होत गेला. 7-8 वर्षापूर्वीचा दृष्टांत, जास्त लांबचं सांगत नाही तुम्हाला. आई आपल्या मुलाकरता काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण आहे. मोल मजुरी करायची, कारण परिवाराचा असा काही आधार भेटला नाही, आणि पती मरण पावल्याच्या नंतर तिला जाणवायला लागलं की परिस्थितीची जाणीव आपल्याला असली पाहिजे. हळूहळू मुलगी मोठी होत गेली, 9वीला गेली मुलगी, म्हणजे 14 वर्षाची झाली, आणि मुलगा एक साधारणतः 6वीच्या वर्गात गेला, म्हणजे तो मुलगा 11 वर्षाचा झाला. रोज लोकांच्या शेतावरती जाणं, तिथं काबाड कष्ट करणं, मिळालेले पैसे घरी आणणं, प्रपंचाकरता वापरणं, आणि उरलेले पैसे सोबत बचत म्हणून ठेवून देणं. ऐका, रोज असा विषय चालू आहे. एक दिवस असं झालं, मुलाला शाळेला सुट्टी पडली, मुलगी शाळेत गेली, आणि मुलाला शाळेत सुट्टी पडल्यानंतर तिने असा विचार केला, ज्या शेतावरती मी कामाला जाते माझ्या मुलाला सोबत मी घेऊन जाते. तिने सोबत घेतलं त्या मुलाला, आणि शेतामध्ये लोकांच्या काम करते, आणि त्या शेताच्या बांधावरती शिटी मारते. बघा, शिटी मारते. शेताच्या बांधावरती तिनं आपल्या मुलाला सोडलं. तो मुलगा तिथं खेळायला लागला. ऐका बरं, दुपारची वेळ झाली, दुपारची भोजनाची व्यवस्था झाली, मुलानं जेवण केलं, त्या लता भगवान करेनं जेवण केलं, जेवण विश्रांती झाली, परत कामाला गेली. 3-3:30 वाजता ज्या शेताच्या बांधावरती मुलगा खेळतोय त्या बांधावरती एका बिळातून एक साप निघाला, आणि खेळता खेळता त्या 6 वर्षाच्या मुलाला त्या सापानं दंश केला. मुलाची खेळण्याची मस्ती का थांबली आहे म्हणून शेतातून मान वरती करून लता भगवान करेनं पाहिलं तर मुलगा तिथं बेशुद्ध अवस्थेत आहे. धावत धावत मुलाच्या जवळ आली. त्या चेहऱ्यातून त्या मुलाच्या वेगळ्या प्रकारची लाळ निघत होती. त्या महिलेला कोणीतरी शेजाऱ्याने सांगावं, गावामध्ये वैदिक आहे, ग्रामीण भाग आहे, शहर लांब आहे, म्हणून गावातला जो वैदिक आहे त्या वैदिकाच्या जवळ आपल्या मुलाला घेऊन जा, त्याच्यावर उपचार होतील. त्या महिलेनं त्या मुलाला आपल्या खांद्यावरती मारलं. लता भगवान करेचं वय साधारणतः 50 वर्षाचं होतं. 50 वर्षाची असणारी महिला, आमच्याकडे त्याला 9 वारी म्हणतात, 9 वारी परिधान केलेली. तुमच्याकडे 6 वारी 9 वारी आहेत की नाही मला माहिती नाही, पण 9 वारी तिनं परिधान केलेली, आणि आपल्या मुलाला खांद्यावरती मारलं. गावाच्या वैदिकाकडे नेलं, त्याला दाखवलं. वैदिकानं 2 दिवस त्या मुलावरती उपचार केले, आणि 2 दिवस उपचार केल्यानंतर त्या वैदिकानं सांगितलं, माझ्याकडून या मुलावरती उपचार होणार नाहीत,
या मुलाला तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी न्यावं लागेल. हातात पैसे नाहीये. जे बचतीचे पैसे होते तेवढे अर्धे पैसे तिने या गावातल्या वैदिकाला दिले. उरलेले पैसे आपल्या सोबत घेतले आणि तालुक्याच्या दवाखान्यात गेली. तिकडे मुलाला उपचार करण्याकरता दाखल केलं. 4 दिवस त्या मुलावरती उपचार चालू राहिले, पण मुलाला काही शुद्ध आली नाही. चिंता वाटू लागली, देवाचा धावा करू लागले. ऐका बरं, आई आपल्या मुलाकरता काय करते. धावा करू लागली त्या देवाचा. 4 दिवसानंतर डॉक्टर समोर आले. डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या मुलांचे उपचार आमच्याकडे होणार नाहीत, तुम्हाला जिल्ह्याच्या पातळीवरती मुलाला न्यावं लागेल. यंत्रणा तिकडे आहे, त्या यंत्राच्या बळावरती तुमच्या मुलाचा जीव तुम्ही वाचवू शकता. आता मात्र अवसान गळालं. मिळालेले पैसे, धन, ऐश्वर्य सगळं माझ्या पतिदेवाने माझ्याकरता काही कमवून ठेवलं नाही, मुलांच्या हिताकरता काही कमवून ठेवलं नाही. पण जे मेहनतीच्या बळावरती कमवले होते ते तालुक्याला द्यावे लागणार आणि गावातल्या वैदिकाला दिले जातात. जर जिल्ह्याला घेऊन जायचंय तर पैसे आणावे कुठून. पण आई होती, मुलाला खांद्यावरती मारलं. शेवटची बस होती, त्या बसमध्ये बसली. बसमध्ये ओळखीच्या असणाऱ्या लोकांकडून तिनं पैसे गोळा केले. उसने द्या असं लोकांपुढे पदर पसरलं आणि तिनं जिल्ह्याचं ठिकाण गाठलं, ते बुलढाणा नावाचं शहर. बुलढाणा नावाच्या शहरामध्ये त्या मुलाला दाखल केलं. मुलावरती बरोबर उपचार चालू राहिले. 1 दिवसाच्या नंतर ते वैद्यकीय अधिकारी, ते डॉक्टर त्या लता भगवानकरेच्या जवळ आले आणि लता भगवानकरेला सांगू लागले, तुमच्या मुलाचा जर जीव वाचवायचा असेल तर मुलाच्या बरं करण्याकरता किंवा त्याला जिवंत करण्याकरता साधारणतः 2.5 लाख रुपयाचा खर्च येणार आहे. अगोदरचे पैसे गावातल्या दवाखान्यात, उरलेले पैसे तालुक्याच्या दवाखान्यात. आता मात्र माझ्याजवळ पैसे नाहीत. सबब डॉक्टरांना काही सांगितलं नाही. डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या मुलाचे उपचार चालू करा, लवकरात लवकर तुमची रक्कम तुम्हाला मिळून जाईल. एका आशेवरती देव कोणाला तरी पाठवेल ही आशा मात्र तिला सतावून सोडतीये. हॉस्पिटलचा दरवाजा क्रॉस केला, बाहेर आली हॉस्पिटलच्या. तिथं शिवाजी चौक आहे. बुलढाणा शहरामध्ये आपण गेलात, जिथं 4 फाटे वळले जातात, त्या चौकाच्या बरोबर बाहेर असणाऱ्या बाकावरती जाऊन बसली आणि प्रश्न एकच आहे. उसने मिळालेले पैसे काही 2.5 लाख रुपये नाही आहेत, 5-10 हजाराची रक्कम आहे. याच्यामध्ये मुलावरती उपचार होणार नाहीत. 2.5 लाख रुपयाची रक्कम गोळा करायची आहे. पाहता पाहता चिंता जाणवू लागली. मुलगा तर वाचला पाहिजे, मुलाचा जीव तर वाचवला पाहिजे. शेवटचा अंश म्हणून माझ्या पतीने माझ्यावरती उपकार केलेत आणि हा वंशाचा दिवा म्हणून माझ्या उदरात घातलाय. जर त्याचा जीव माझ्या डोळ्याच्या देखत गेला तर मात्र माझ्या पतीवरचा विश्वास उडून जाईल. त्या महिलेनं आपली कंबर अर्थात तो पदर आपल्या कमरेला खोचला आणि समोर एक बॅनर तिनं पाहिला, बुलढाणा मॅरेथॉन नावाचा बॅनर. धावण्याची स्पर्धा. वयाची 50 वर्ष असणारी 9 वारी घातलेली महिला त्या बॅनर कडे पाहते आणि प्रथम क्रमांकाची बक्षीस आहे 2.5 लाख रुपये. प्रथम क्रमांक मिळवायचा. वयाची 50 वर्ष चालू आहे आणि प्रथम क्रमांक मिळवून 2.5 लाख रुपयाची रक्कम हातात घ्यायची आणि मुलावरती उपचार करण्याकरता त्या डॉक्टरांच्या जवळ नेऊन द्यायची. संकल्पना बांधली गेली, खुणगाठ बांधली गेली. जिथून उठली, जिथं मॅरेथॉन चालू आहे, धावण्याची स्पर्धा जिथं चालू आहे, त्या आयोजकांच्या जवळ गेली. जवळ जात असताना हाताला विनवणी केली आणि त्या आयोजकांना तिने विनंती केली, दादा माझा मुलगा हॉस्पिटलला दाखल आहे, 2.5 लाख रुपयाची रक्कम भरायची आहे. तुमचा बॅनर पाहिला, प्रथम क्रमांकाचे बक्षीस 2.5 लाख रुपये. जर तेवढे मला मिळाले ना तर माझ्या मुलावरती उपचार होतील. ऐका बरं आई काय करते, ऐका मायबाप. तुकोबाराय म्हणतात त्या लेकराचं हित पाहते. कसं बरं, हे दृष्टांत गोड सांगते तुम्हाला. ऐका, 2.5 लाख रुपये मिळतील, तुमच्या पाया पडते, साष्टांग प्रणिपात करते. मला या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या. आणि आयोजकांची नियमावली अशी होती, वयाची 25 वर्ष ते वयाची 30 वर्ष या वयोगटातील मुलं त्या स्पर्धेमध्ये धावू शकत होती. 50 वर्षाची महिला त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नव्हती. त्या महिलेला पटवून सांगितलं, तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकत नाही, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, हवं तर थोडीफार रक्कम जमा करतो आणि तुम्हाला देतो. त्या महिलेला सांगावं, तुमची थोडीफार रक्कम म्हणजे 2.5 लाख रुपये होणार नाही.
मला त्या स्पर्धेमध्ये धावू द्या, त्या स्पर्धेमध्ये मला सहभाग घेऊ द्या, त्या स्पर्धेमध्ये मला जिंकायचं आहे, 2.5 लाख रुपये माझ्या पदरात मला पाडायचे आहेत. आयोजकांनी स्वतंत्र मीटिंग बोलावली आणि मग एक पत्र बनवलं. त्या पत्रामध्ये मजकूर लिहिला, 50 वर्षाचं तुमचं वय आहे, 50 वर्षाच्या वयामध्ये 25 ते 30 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांच्या धावण्याच्या यादीत तुम्ही जाताय. धावता धावता तुमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्याचा सगळा दोष तुमचा स्वतःचा असेल, आमच्यात त्याची जबाबदारी काही नाही. हातातलं पत्र सापडलं, लिहिताना येत नव्हतं, वाचताना येत नव्हतं, पण मुलाच्या आजारपणाची रक्कम 2.5 लाख रुपये समोर दिसत होती. डोळे बंद केले आणि त्या कागदावरती सही केली त्या लता भगवानकरेनं. हातातलं पत्र घेतलं आणि त्या धावणाऱ्या रांगेतल्या मुलांच्या सोबत ती लता भगवानकरे उभी राहिली. पदराचा काष्टा खोचला गेला, कपाळाचं कुंकू नव्हतंय, पण धावण्याकरता सामर्थ्य दाखवणारी 50 वर्षाची महिला 25 ते 30 वयोगटातल्या मुलांच्या सोबत धावायला तयार आहे. धावण्याची शर्यत सुरुवात होणार इतक्यात पंचांनी शिटी वाजवली आणि शिटी वाजवता वाजवता सगळ्यांची तुडुंब गर्दी पडली आहे. एका बाजूला 25-30 वयोगटातली मुलं आणि एका बाजूला 50 वर्षाची महिला. जबाबदारी अंगावरती पडली आहे. मुलाचा जीव वाचवण्याकरता धावायला तयार झाली आहे आणि या महिलेनं आपलं पहिलं पाऊल टाकलं. पायात चप्पल नाही, पायात सॅन्डल नाही, पायात बूट नाही. ज्या मुलांनी सराव केलाय त्या त्यांच्या पायामध्ये त्यांच्या पोशाख आहे, अंगामध्ये पोशाख आहे, पायामध्ये चप्पल आहे. हे धावण्याकरता त्यांना सगळं मिळतंय. ती मुलं धावण्याकरता तयार आहे. एक पाऊल पुढे टाकलं या महिलेनं, त्या मुलांनी पाऊल पुढे टाकलं. पंचांची शिटी वाजली, धावायला सुरुवात झाली. धावता धावता कधीतरी त्या महिला लता भगवानकडे पुढे जायची, धावता धावता कधीतरी ती मुलं पुढे जायची. माग पुढं करता करता कधीतरी लता भगवानकडे पुढे जातीये, कधीतरी धावणारी पोरं पुढे जात आहेत. धावता धावता एक वेळ अशी आली की सीमारेषा दिसायला लागली आणि लता भगवानकडे त्या सीमारेषेच्या दिशेनं जाताना संपूर्ण आयुष्य तिच्या डोळ्याच्या समोर आलं. 2.5 लाख रुपया करता मरणाच्या दारात पोहोचले लता भगवानकडे. त्या सीमारेषेच्या समोर तिनं पहिलं पाऊल टाकलं आणि प्रथम क्रमांक आपल्या पदरात घातला. प्रथम क्रमांक आपल्या पदरात घातला. समोर जाऊन कोसळली. आयोजकांनी तिला हाताने उचललं आणि ज्या ठिकाणी व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती त्या लता भगवानकरेला नेऊन ठेवलं आणि 2.5 लाख रुपयाची रक्कम त्या लता भगवानकरेच्या हातात दिली. डोळ्यातनं अश्रू निघाले. 50 वर्षाचं वय असताना सुद्धा तुम्ही का धावलात हे त्या आयोजकांनी विचारलं. लता भगवानकरेनं हातामध्ये माईक घेतला आणि त्या आयोजकांना त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्या लता भगवानकरेनं सांगितलं, मी त्या 2.5 लाख रुपया करता का धावले त्याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या करता तुम्हाला आई व्हावं लागेल. आई शिवाय तुम्हाला याचं उत्तर सापडणार नाही. 2.5 लाख रुपये घेऊन त्या मुलाला हॉस्पिटल मधून बरं करून आणलं. आजही परिवार तो सुखात राहतोय. बुलढाण्याला गेलात किंवा तुमच्या मोबाईल वरती सर्च मारा, लता भगवानकरे नेमक्या कोण होत्या, सगळी परिस्थिती तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्या मुलाचं हित कशात आहे हे आईला ओळखता येतं. ती आई तुकोबराय म्हणतात जशी आहे तसं संतांचं ओझ माझ्यावरती आहे. कोण अजून आई आहे? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ मागत नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही, पण आपल्या मुलाबाळांना वाढवण्याकरता प्रयत्न करते. सोपं सांगू, आपला मुलगा मोठा झाला, लहानाचा त्याला मोठा केला. मुलगा मोठा होत असताना तो मुलगा साहेब या पदावरती गेला. ऐका, साहेब या पदावरती मुलगा गेला. कुठली आपली आई अशी आहे का? साहेब पदावरती गेलेल्या मुलाला तिने सांगितले, बाळा तू लहानाचा मोठा करत असताना एवढ्या क्रमांकाचे अर्थात एवढे रुपये तुझ्या करता खर्च करावे लागले, एवढे रुपये मात्र तू मला दे अशी म्हणणारी महिला आई आतापर्यंत जन्माला आली नाही. तुकोबराय म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाते करी लाभाविण प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ स्वीकारत नाही. आणि ऐका,
पोटी भार वाहे त्याचं सर्वस्व ही साहे. पोटामध्ये त्याचं भार वाहते आणि त्याच्या सगळ्या गोष्टी सहन करते. तुकोबराय म्हणतात जशी आई आपल्या मुलावरती प्रेम करते, मुलाचं ओझ जसं आईवर आहे तसं संतांनो माझं ओझ तुमच्यावर आहे, माझा तुम्ही त्या ठिकाणी स्वीकार करा. असं गोड प्रमाणे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. असा 4 चरणाचा भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे. 11:15 होऊन गेले. मला 11 वाजता थांबायचं होतं आणि त्या अनुषंगाने 10 मिनिटं 15 मिनिटं आपली जास्तीची घेतली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मोठ्या प्रेमानं एकदा भगवंताचं भजन करूया. विठोबा लेकुराचे गीत वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याचे जाते करीला भाविण प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविण प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविण प्रीती. वेळेच्या बंधनात राहून जेवढं जमलं तेवढं आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आई या विषयावरती श्री तुकोबारांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, त्याला अभंगाचं स्वरूप देऊन आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत आपल्याकरता काय करू शकतात याचं व्यवहारातलं उदाहरण श्री तुकोबारांनी आईचं दिलेलं आहे. आई जशी आपल्या मुलांचं आपल्या परिवाराचं संगोपन करते तसे संत आपल्या या जीवाचं संगोपन करतात. त्याचं वर्णन सांगणारा अभंग आदर्शा सेवेकरता आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे. ज्यांचा जाण्याचा योग आलेला आहे त्या परमादरणीय परमश्रदेव कैलासवासी द्वारकाबाई आई शांतारामजी भोईर वयाची 75 वर्ष जगत असताना 75 वर्ष जगत असताना खऱ्या अर्थानं संपूर्ण आयुष्य ज्या आईनं आपल्या या परिवाराला दिलं, आज तीच आई या घरातून कायमची निघून गेलेली आहे. अंत्येष्टीच्या कालावधीमध्ये अर्थात त्या 12-13 दिवसामध्ये चालू असलेली कीर्तन, चालू असलेली भजन, चालू असलेले भगवंताचं चिंतन, त्याच्या माध्यमातून जेवढं पुण्य मिळेल तेवढं पुण्य आईंच्या चरणावरती वाहतो. खरं तर या पुण्याच्या अनुषंगानं या आत्म्याचा पुढील प्रवास आता इथून पुढे चालू झालेला आहे. आपल्याकडे अशी धारणा आहे की व्यक्ती मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीचं सगळं संपलं जातं. आता याचा शास्त्राचा पुरावा असा आहे की जोपर्यंत वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या आत्म्याला सद्गती मिळत नाही. सपिंडदान म्हणजे 12वा दिवस आहे. ऐका, पहिल्या दिवशी एक पिंडदान, तिसऱ्या दिवशी त्रिपिंडदान, 7व्या दिवशी सप्तपिंडदान, 10व्या दिवशी दशपिंडदान, 12व्या दिवशी म्हणजे आज सपिंडदान आणि मग इथून पुढं एक मासिक पिंडदान, त्रैमासिक पिंडदान, सप्तमासिक पिंडदान आणि शेवटचं सांगितले वर्ष श्राद्ध. त्याला दुसरं नाव सांगितलेलं आहे
आत्मा मुक्ती दिन, आजच्या दिवसाला आत्मा मुक्ती दिन असा शब्द सांगितलेला आहे. म्हणजे वर्ष श्राद्धाच्या दिवसाला, त्या दिवशी त्या आत्म्याला मुक्ती मिळत असते. म्हणून वर्षभरामध्ये जेवढे दान पुण्य घरात होते त्याच्या माध्यमातून जेवढं पुण्य मिळेल तो गेलेला आत्मा आहे त्याच्या चरणावरती ठेवलं जातं. आता जेवढी कीर्तन, जेवढी प्रवचन, जेवढी भजनं झाली त्या 12-13 दिवसामध्ये ते सगळं पुण्य आईंच्या वाट्याला प्राप्त व्हावं. उदरामध्ये वाढणारे त्यांची 2 मुलं, आदरणीय विश्वनाथ भाऊ असतील, आदरणीय आमचे मुकेश भाऊ असतील आणि आदरणीय आमच्या संगीताताई असतील, या मुलांना त्यांचे नातवंड असतील, सुनबाई असतील, पतवंड असतील, यांना एक दुःख झालेलं आहे. दुःखाची पोकळी निर्माण झाली. भगवंताला प्रार्थना करेल या दुःखातून मुक्त करण्याकरता त्यांना बळ द्यावं, त्यांना शक्ती द्यावी अशी देवाला प्रार्थना करतो. खरं तर एक शब्द तुमच्याकरता कदाचित कटू असेल. महिला मंडळ, माहेराला जोपर्यंत तुमची आई आहे तोपर्यंत तुमचं माहेरपण आहे. माहेरची आई संपली की समजायचं तुमचं माहेरपण संपलं. माझं वाक्य कदाचित कडू असेल, ऐका. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ज्या वेळेला आम्ही घरी जातो किंवा कुठल्याही आईचा मुलगा ज्या वेळेला घरी येतो, रात्रीचे 2 वाजू द्या, 3 वाजू द्या, 4 वाजू द्या, दरवाजा उघडणारी व्यक्ती कोण असेल तर ती आमची आई आहे. अजून सांगू, पत्नी आणि आई याच्यामध्ये भेद सांगत नाही तुम्हाला, पण आई ही आई आहे आणि पत्नी ही पत्नी आहे. ज्या वेळेला दरवाजा उघडला जातो 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, पहाटेच्या 5 वाजता, त्या वेळेला बाकी काही आई विचारत नाही. बाळा काही खाल्लंस का? हे विचारणारी व्यक्ती घरात कोण आहे तर ती आई आहे. आता आदरणीय विश्वनाथ भाऊ असतील किंवा आदरणीय मुकेश दादा असतील, त्यांना विचारणारे ती व्यक्ती आता या जगात राहिली नाही. सांगू पुढं, विश्वनाथ भाऊ असतील, मुकेश भाऊ असेल किंवा संगीताताई असतील, यांच्या आयुष्यातून आई नावाचं पात्र कायमचं आता निघून गेलेलं आहे. सगळ्यात मोठा त्यांना पडलेला प्रश्न आहे की इथून पुढं आई कोणाला हाक मारायची, कारण ती आता राहिली नाही. मी नेहमी सांगत असतो, महिला मंडळ, आई ज्या वेळेला तुम्हाला सासरी असताना फोन करते 15 दिवसानं, महिन्यानं, 2 महिन्यानं, पहिला हॅलो ज्या वेळेला तुम्ही बोलता तेव्हा ओळखले जाता तुम्ही सुखात आहेत का तुम्ही दुःखात आहेत. ती ओळखणारी व्यक्ती कोण आहे सांगू तर ती आमची आई आहे. 15 मिनिटं 20 मिनिटं तुम्ही आईच्या सोबत बोलता, 15-20 मिनिटं तुमच्या प्रपंचाच्या गोष्टी चालतात, 15-20 मिनिटानंतर फोन ठेवायची वेळ येते, त्यावेळेला ऐका आई कोण असते. 15-20 मिनिटानंतर फोन ठेवायची वेळ आली असताना ज्या वेळेला तुमची आई सहज सांगते, ताई सासरची सगळी मंडळी तुझ्यावरती प्रेम करते, नवरा प्रेम करते, सासू सासरे प्रेम करताय, सासरचं सगळी लोक प्रेम करताय, मला याची जाणीव आहे. पण ताई ऐक ना, किती मोठं दुःख आलं ना तरी काळजी करू नको, माहेराला तुझी आई अजून जिवंत आहे. हे वाक्य ज्या वेळेला मुलीच्या बाबतीत बोललं जातं 10 हत्तीचं बळ येतं. आज तीच आई आयुष्यातून कायमची निघून गेली आहे. तुम्ही माहेराला येता, 2-3 दिवस राहता माहेराला. आई ऐका, 2-3 दिवस राहत असताना 2-3 दिवसाचं वास्तव्य करता. माझ्या मुलीला मी सांभाळलं, मुलीला काय आवडतंय आणि काय नावडतंय हे सगळ्या गोष्टी कोणाला माहिती आहेत तर त्या आईला माहिती आहेत. 2-3 दिवस ते पंचपक्वानाचे पदार्थ आई आपल्या मुलीला खाऊ घालते आणि 3ऱ्या दिवशी तुमची जायची वेळ ते सासरला. ज्या वेळेला तुम्ही जायला निघता आईला माहितीये की सगळं मिळते माझ्या मुलीला सासरला, तरी सुद्धा 3ऱ्या दिवशी सासरला जात असताना तुमच्या जोडीमध्ये काही ना काही टाकल्याशिवाय पाठवत नाही. या आई घरामध्ये कधीतरी जिवंत असावी. आज तीच आई या जगातून कायमची निघून गेलेली आहे. पुढे जाऊन सांगू तुम्हाला, महिला मंडळ, आई आहे म्हणून घराला घर पण आहे. आई ज्या वेळेला संपली जाते त्यावेळेला सगळं घर संपलं जातं. आई आहे तोपर्यंत वात्सल्य आहे, आई आहे तोपर्यंत प्रेम आहे आणि आई आहे तोपर्यंत आपुलकी आहे. आई गेली, वात्सल्य गेलं, आपुलकी गेली आणि प्रेम हे गेलं. आदरणीय मुकेश भाऊ असतील, आदरणीय विश्वनाथ भाऊ असतील, आदरणीय संगीताताई असेल, यांच्या सोबत राहणारं आयुष्यातलं प्रेम वाढवणारी व्यक्ती या जगातून कायमची निघून गेली आहे.
म्हणून मी आवर्जून सांगतो नेहमी, आपल्या आयुष्यामध्ये नाही तीर्थाटनाला तीर्थक्षेत्राला नाही जाता आलं नका जाऊ, पण घरी जेवढे आई वडील आहेत त्या आई वडिलांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. माझ्या तरुण मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत. शाळेचं शिक्षण घेण्याकरता आई वडिलांनी तुम्हाला काही कमी केलं नाही, सगळं तुमच्या वाट्याला दिलेलं आहे. पण आयुष्यामध्ये तो आई वडिलांच्या विरुद्ध कधी निर्णय घेऊ नका. आयुष्यामध्ये स्वाभिमानानं अभिमानानं जगलेला बाप आणि आयुष्यामध्ये कधी मान न झुकवलेली आई, तुम्ही ज्या वेळेला त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाता तेव्हा समाजाच्या समोर त्यांची मान कधी ताठ होत नाही. त्या आई वडिलांचा सन्मान, त्यांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करा, अशी आपल्याला प्रार्थना करतो. झालेली सेवा आदरणीय कैलासवासी द्वारकाबाई आईंच्या चरणावरती वाहतो आणि वाणीला आजच्या पुरता या ठिकाणी पूर्ण विराम देतो. एक शेवटचं गीत आईच्या बाबतीमध्ये आणि वाणी